नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आज रेल्वे भरतीबाबत डिटेल सांगतोय. तर रेल्वे भरती टेक्निशियन ग्रेड 9144 जम्बो भरती म्हणता येईल. तर क्वालिफिकेशन डिग्री, डिप्लोमा आणि ITIची सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर जाऊ डायरेक्ट डिटेल नोटिफिकेशनकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत कालच संध्याकाळी या डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस निघालेली आहे. तर 2/2024 अशा या CEN नंबर 2/2024 असा या ॲडचा नंबर आहे. तर रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन्स, तर रेल्वे रिक्रुटमेंटमध्ये सदर पोस्ट आहेत. RRB मार्फत या पद, तर रेल्वे रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि व्हेरियस कॅटेगरीज ऑफ टेक्निशियन ग्रेड 3 अशा पोस्ट या ठिकाणी आहेत. तर ॲप्लिकेशन ओपन झालेले आहेत आजपासून 9/3 आणि शेवटची तारीख 8 एप्रिल आहे. त्यामुळे त्या कालावधीत तुम्हाला अर्ज आणि फी भरणं आवश्यक आहे. 9/4 ते 18/4 मध्ये तुम्हाला मॉडिफिकेशनसुद्धा करू शकता, पण मॉडिफिकेशनसाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी फीज आवश्यक असणार आहे. त्यामुळे बिनचूक अर्ज भरा. काही चुका न करता सदर अर्ज व्यवस्थितरित्या भरला असता तुम्हाला सदर भरतीसाठी पूर्णपणे जाता येणार आहे. टेक्निशियन ग्रेड यामध्ये 1092 पदं आहेत. त्यानंतर टेक्निकल ग्रेड 3 यामध्ये साधारण 8052 पदं आहेत. अशी मिळून एकूण 9144 पदं त्या ठिकाणी पोस्ट दिसत आहेत. तर झोन वाईज त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन खाली ॲनेक्सर B मध्ये दिलेलं आहे. जनरल इन्स्ट्रक्शन पूर्ण वाचून घ्या. ॲड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटची लिंकसुद्धा खाली देत आहे आणि ऑनलाईन लिंकसुद्धा खाली देत आहे. मॅक्झिमम आपण मिनिमम क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्याकडे जाऊ. बाकी परीक्षा आणि डिटेल्स यामध्ये एकच दिलेलं आहे. एकच परीक्षा होणार आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या अभ्यास करा आणि त्या ठिकाणी या परीक्षेला सामोरे जा. तर आपण जाऊ डायरेक्ट. एज लिमिटसुद्धा बऱ्यापैकी आहे. काही फॉर्म भरताना अडचणी येत आहेत. जुने विद्यार्थी 2021, 22, 23, 24चेच फक्त या ठिकाणी अर्ज करू शकतात असं दिलेलं आहे. पण इथे सदर अर्ज एज लिमिट असल्यामुळे त्या ठिकाणी त्याबाबतचे अर्ज करू शकतात. तर पुढे जर बघितलं असता तर मिनिमम क्वालिफिकेशन त्या ठिकाणी 10वी ITI आलेला आहे. बाकी इतर जे कास्ट कॅटेगरीज असतील, त्याचबरोबर इतर ज्या गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज असतात त्यासुद्धा यामध्ये असणार आहेत. आता CBT जी असणार आहे, तर ही CBT टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलला 90 मिनिटांची आहे. याची डिटेल आपण नंतर व्यवस्थित बघणारच. आज फक्त क्वालिफिकेशन आणि इतर माहिती यामध्ये बघू. तर पूर्ण माहिती, पूर्ण परीक्षा कोणत्या प्रकारची असणार आहे हे यामध्ये दिलेले आहे. आणि ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट ॲप्लाय करू शकता. ॲप्लाय करण्यापूर्वी तुम्ही सगळे डिटेल फोटोग्राफ्स वगैरे क्रॉप करून घ्यायचे आहेत. त्या साईजमध्ये बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला ॲप्लाय करताना अडचणी येणार नाहीत. ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना सदर अडचणी म्हणजे साईज जनरली बसत नाही. त्यामुळे दिलेल्या साईजमध्ये व्यवस्थितरित्या काय करा, सगळे डॉक्युमेंट्स आणि ॲप्लिकेशन फोटोज वगैरे बनवून घ्या. फी त्या ठिकाणी 250 रुपये आहे. नॉन रिफंडेबल आहे. अर्ज बाद कधी होऊ शकतात हे त्या ठिकाणी दिलं आहे. इनव्हॅलिड ॲप्लिकेशन किंवा रिजेक्शन कशा प्रकारे होतात. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी लेबल फॉर रिजेक्शन्स. तर कारणं दिली आहेत खाली. मल्टिपल ॲप्लिकेशन जर तुमच्याकडनं गेली असतील तर ती त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतात. ऑल द ॲप्लिकेशन विल बी रिजेक्टेड, म्हणजे जेवढी ॲप्लिकेशन तुम्ही करणार तेवढी रिजेक्ट केली जातील असं म्हटलेलं आहे. त्यानंतर इनव्हॅलिड फोटो स्पेसिफिकेशनमध्ये नसेल किंवा पुअर रिझोल्युशनमध्ये असेल, पूर्ण जे दिलेलं आहे फुल बॉडी व्ह्यू, ओनली साईड व्ह्यू, अनरिकग्नाइज फेशियल फीचर्स, फोटोकॉपीड फोटोग्राफ, ग्रुप फोटो, अशा प्रकारे जर फोटो टाकलेले असतील तर ते रिजेक्ट होणार आहे तुमचे ॲप्लिकेशन.
सिग्नेचर जर तुम्ही इनव्हॅलिड केली असेल, कॅपिटलमध्ये करायची नसेल सिग्नेचर, सच ॲज यूज ब्लॉक कॅपिटल लेटर्स इन्स्टेड ऑफ रनिंग हँड रायटिंग, पुअर रिझोल्युशन, इनकम्प्लीट इमेज, असं जर असेल त्या ठिकाणी. पुढचं कारण आहे कॅन्डिडेट नेम फिगरी, म्हणजे तुम्ही तुमचं नाव जर पूर्वी RRBवरनं काढलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्शन असणं आहे. आता इथे आपण मेन क्वालिफिकेशनकडे आलो. टेक्निशियल ग्रेड सिग्नल 1 आहे. तर यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन यापैकी असावं. फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑर, म्हणजे एक तर तुम्ही बॅचलर ऑफ सायन्स असावं, BSc आपण त्याला म्हणतो. तर ह्या BScचे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, or BSc in a combination of any substream of basic stream of physics, electronics, computer science, information technology, instrumentation. म्हणजे त्या ठिकाणी सायन्समधून बॅचलर डिग्री होणे असणे आवश्यक आहे किंवा 3 year डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन द अबाव बेसिक स्ट्रीम्स, या ठिकाणी वरीलप्रमाणे कोणता तरी डिप्लोमा त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा जो डिप्लोमा असतो इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन, यामध्ये जे विद्यार्थी ते अर्ज करू शकतात, किंवा डिग्री इन इंजिनिअरिंग इन अबाव बेसिक स्ट्रीम्स, तर डिग्री असली तरी सुद्धा हे विद्यार्थी या पोस्टसाठी ॲप्लाय करू शकतात. त्यानंतर पुढे टेक्निशियल 3 यामध्ये 8000च्या वर पदं आहेत. यामध्ये मॅट्रिक्युलेशन म्हणजे SSC बेसिक क्वालिफिकेशन आहे, SSC प्लस ITI, यामध्ये प्रत्येक ट्रेडनुसार त्या ठिकाणी दिलेलं आहे. ब्लॅकस्मिथ आहे, तर यामध्ये ब्लॅकस्मिथसाठी कोणकोणते ट्रेड आहे ते बघून घ्या. फोर्जर आहे, हीट ट्रीटमेंट आहे, फाउंड्रीमॅन आहे, पॅटर्न मेकर आहे, मोल्डर आहे, किंवा मॅट्रिक्युलेशन SSC. अप्रेंटिस असणं सुद्धा, अप्रेंटिस असेल तरीसुद्धा त्याचे अर्ज, म्हणजे ITI असेल किंवा अप्रेंटिस दोन्ही असले तरी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. फक्त ITI असले तरी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. असं त्या ट्रेडमध्ये ब्लॅकस्मिथ, ब्रिज, कार्टेज, नंतर केन ड्रायव्हर, डिझेल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, असे वेगवेगळे पदं आहेत. त्यानुसार इथे समोर ट्रेड दिलेले आहेत. त्या ट्रेडमध्ये तुम्ही असाल तर त्या ठिकाणी बिंदास्त अप्लाय करा. अप्लाय करण्यासाठी खाली आता या ठिकाणी ॲनेक्सर B मध्ये कोणत्या कोणत्या जागा कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत या ठिकाणी दिले आहेत. वेस्टर्न रेल्वे, WCR, NWR अशी त्या ठिकाणी दिले आहेत, ते पण बघून घ्या. बेंगलोर आहे, भोपाळ आहे, अजमेर आहे, अहमदाबाद आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही पदं असल्यामुळे कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ते त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला बघून घेणं आवश्यक आहे. सदर डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खाली लिंक दिली आहे त्यावर जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकता. आता अगदी इम्पॉर्टंट म्हणजे फॉर्मॅट दिलेले आहेत, त्यानुसारच तुम्हाला सदर फॉर्मॅटमध्ये कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जे सेंट्रलाइज कास्ट सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इलिजिबल असत नाही. त्यामुळे OBC NCL सर्टिफिकेट ते सुद्धा त्या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे. अशा काही बारीक बारीक ज्या चुका आहेत त्या तुमच्याकडनं होतात आणि तुमचे अर्ज बाद होतात. त्यामुळे तुम्हाला सदर फॉर्मॅटमध्येच अर्ज करणे गरजेचं आहे आणि रेडी असणं गरजेचं आहे. सगळे फॉर्मॅट तुमच्याकडे जे फॉर्मॅट्स बरोबर त्यामध्ये तुम्ही जे सर्टिफिकेट्स आहेत ते या फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे डॉक्युमेंटेशन बघू. आता ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी स्कॅन्ड डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. रिसेंट क्लिअर कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ अगेन्स्ट प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड म्हटलेलं आहे. व्हाईट बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे. ऑफ द कॅन्डिडेट इन द JPEG इमेज 30 ते 70 KB. 30 ते 70 KB मध्ये सदर फोटोग्राफ असणे आवश्यक आहे. विदाउट वेअरिंग डार्क ग्लासेस अँड ऑर कॅप, म्हणजे कॅप सुद्धा नको किंवा चष्मा सुद्धा घातलेला नको, त्या ठिकाणी डार्क ग्लासेस नसावीत. कॅन्डिडेट मस्ट हॅव लिस्ट 12 सेम कॉपीज फ्युचर यूज, म्हणजे सेम फोटोग्राफ तुम्ही जे अपलोड करणार तसे तुमच्याकडे साधारण 12 फोटोग्राफ असणं आवश्यक आहे. स्कॅन JPEG इमेज कॅन्डिडेट सिग्नेचर रनिंग हँडरायटिंग 30 ते 70 KB मध्ये मागितलेली आहे. SC ST सर्टिफिकेट
जर तुमच्याकडे असेल, जर तुम्ही फ्री पासचं जर ट्रॅव्हलिंग घेत असाल तर तुमच्याकडे SC ST सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे. अदर डॉक्युमेंट्स, फोटोग्राफ, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, ॲप्लिकेशन इलिजिबल PWD कॅन्डिडेट्स ओनली. तर यामध्ये जर फिजिकल हँडिकॅप असेल तर तुम्हाला सदर डिटेल्स गरजेचं आहे. तर अशा प्रकारे अर्ज बिनचूक भरा, म्हणजे तुम्हाला काही चुका न करता अर्ज भरायचे आहे. तर 9 तारीखपासून म्हणजे आजपासूनच त्या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत, ते 8 एप्रिलपर्यंत अर्ज चालू राहणार. आता सदर वेबसाईट दिलेली आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला 2/2024 टेक्निशियन पोस्ट असं या ठिकाणी RRBच्या वेबसाईटवर दिसत आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन दिसत आहेत. इथून तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. लिंक इथे दिलेली आहे, ही सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यानंतर डिटेल नोटिफिकेशन दिलेलं आहे 2/2024. इथे तुम्हाला मिळेल, हिंदीमध्ये मिळेल, इथे इंग्लिशमध्ये मिळेल. तर ह्या सगळ्या डाउनलोड करून आता इथे लिंकवर गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट लिंक इथे ओपन होते. आता ह्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. तर सदर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजेच सदर कमेंटवर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.